बघा मित्रांनो, हमखास अशा प्रकारचे गणित स्कॉलरशिप असेल, टीईटी असेल, सीटीईटी आणि तलाठी परीक्षेमध्ये आलेले आहेत. हा देखील एक टीईटी 2018 मध्ये झालेला प्रश्न आहे. 8च्या पटीतील पहिल्या 27 नैसर्गिक संख्यांची बेरीज. बघा, याचं एक सूत्र आहे. सूत्रापेक्षा सूत्र खूप लंब आहे आणि त्यापेक्षा शॉर्टकट आहे मित्रांनो. कोणत्याही संख्यांची पट विचारतो तुम्हाला, 3ची पट, 5ची पट, 8ची पट, त्यांच्या पहिल्या 20 संख्या, 30 संख्यांची बेरीज जर काढायची असेल तर सर्वात सोपं सूत्र आहे n/2 इन ब्रॅकेट पहिली संख्या. काय मित्रांनो, त्या शृंखलेतली पहिली संख्या अधिक शेवटची, दुसरी नाही, शेवटची संख्या ह्या सूत्र आहे मित्रांनो. इथं काय n म्हणजेच काय, एकूण संख्या, त्या रांगेतल्या एकूण संख्या. मग 8च्या पटीत किती संख्या विचारली आपल्याला, 27. म्हणून इथे किती लिहायचं, 27/2. आता ब्रॅकेटमध्ये काय येईल, पहिली संख्या कोणती असणार 8च्या पटीतली, 8च असणार आहे. 8 पासून सुरुवात झाली म्हणल्यावर. आता मात्र आपल्याला शेवटची संख्या कोणती 8च्या पटीतली माहीत नाही, पण त्यांनी विचारली 27, पहिल्या 27 संख्यांची. मग 8 × 27 करा, आपल्याला शेवटची संख्या मिळेल. इथं लिहूया 8 × 27. 7 8 56, 6 4 5, 8 2 16 5 21, 216. काही मित्रांनो ती संख्या 216. बरोबर मित्रांनो. आता काय होईल बघा, 27/2 गुणिले, आता ब्रॅकेट म्हणजे काय असतं, काही चिन्ह नाही म्हणजेच गुणिले. मग किती होईल यांचं, 224. आता करा, 1 2 112 याचं उत्तर काय येईल मित्रांनो, 112. म्हणजेच काय होईल, 27 × 112 बरोबर काय येईल, 3000. गुणाकार करून पोहायला गेले तर आपल्याला बघा या ठिकाणी 112 × 27, 7 2 14, 4 हात 4 1, 7 1 7 आणि 8 आणि 7 1 7 अधिक 2 2 4, 2 1 2 आणि 2 1 2, 4 2 आणि हातचे 1 आला आणि 9 1 4 1, 3024. किती, 3024. म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आहे आपलं, 3024 मित्रांनो. तर असंच तुम्हाला उत्तर काढायचं आहे. ही सेम प्रश्न, हाच प्रश्न आहे, पण काय आहे 6च्या पटीतील. काय मित्रांनो, 6च्या, आणि कमेंट करायचं आहे तुम्हाला, 6च्या पटीतील पहिल्या 20 संख्यांची बेरीज किती. आणि हे सूत्र मित्रांनो तुम्ही समसंख्या विषम संख्या जेव्हा येईल तेव्हा देखील वापरू शकता. सर्वांसाठी कॉमन आहे लक्षामध्ये. तर ह्या 6च्या पटीतील पहिल्या 20 संख्यांची बेरीज तुम्हाला कमेंट करून सांगायची आहे. चला तर अशाच व्हिडिओसाठी नवीन टीईटी, सीटीईटी, तलाठी भरती असेल किंवा 7th स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या प्रश्नांसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.